मेनोपॉज ज्याला म्हणतात, तर मेनोपॉज बद्दल बरेच प्रश्न आहेत. म्हणजे मेनोपॉज येण्याच्या आधीची लक्षणं आम्हाला तुम्ही सांगा आमच्या प्रेक्षकांना. आणि काही जणांना समजत पण नाही की बाबा मेनोपॉज कडे वळत आहेत. नंतर पाळीची अनियमितता, तिसीच्या आत जेवढं बेटर आपल्याला चान्स घ्यायचा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं की मी मागच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला की आपण नवीन असं पॉडकास्ट चालू करतोय, तर आपल्या पॉडकास्टच्या पहिल्या गेस्ट इथे आलेल्या आहेत आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रतिभा योगेश जाधव. आणि म्हणजे मला ऍक्च्युली त्यांच्याशी संवाद साधायचा आहे, काही प्रश्न विचारणार आहोत आम्ही त्यांना मेडिकल फील्डशी रिलेटेड. तर तुम्हालाही बरीच माहिती मिळणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कॉमेंट पण करा. आपण आता त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेऊयात. माझ्यासोबत मॅडम आहेत इथे. मॅडम, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन आम्हाला द्याच. त्याच्या आधी सांगते की इथे प्रिया पण आहे आमच्यासोबत, प्रिया सदार. सो येस, चला मग सुरुवात करूया. मॅडमसाठी मी पहिला प्रश्न म्हणजे त्यांचं इंट्रोडक्शनच असणार आहे. मॅडम, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या. मी डॉक्टर प्रतिभा जाधव. मी BHMS हे काकासाहेब मस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अहमदनगर इथून केलं आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन ही फार्मास्युटिकल मेडिसिन मध्ये झालेलं आहे. आणि माझी प्रॅक्टिस ही 2009 सालापासनं पूर्वी मंचर या ठिकाणी, पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी मी प्रॅक्टिस करत होते. त्याच्यानंतर राजगुरुनगर आणि जाधववाडी ह्या ठिकाणी माझे क्लिनिक्स आहेत. माझा आतापर्यंतचा जर एक्सपिरियन्स म्हणायचं झालं तर गेली मी 20 वर्षापासून होमिओपॅथी ह्या क्षेत्राशी कार्यरत आहे. सो मला तुम्हाला विचारायचं आहे की इतक्या फील्ड्स आहेत आपल्या मेडिकल फील्डमध्ये, लाईक आयुर्वेद आहे, अजून बरेच फील्ड्स आहेत ना, तर तुम्ही ॲलोपॅथी आहे, तर तुम्ही होमिओपॅथीच का निवडलं असेल? मी कॉलेजला असताना जे आमचे टीचर्स होते त्यांच्याकडनं मला इन्स्पायरेशन मिळत गेलं. आणि माझे जे होमिओपॅथीचे जे गुरु आहेत डॉक्टर अमरसिंह निकम सरांनी आम्हाला खूप छान गायडन्स दिल्यामुळे मला होमिओपॅथी ह्या क्षेत्राबद्दल आवड निर्माण झाली आणि त्याच फील्डमध्ये काम करायची माझी पुढे इच्छा डेव्हलप होत गेली. म्हणजे आता कसं ना मॅडम, आपण ॲलोपॅथी जास्त लोकांना माहिती आहे, ॲलोपॅथी लोकांना भरपूर माहिती आहे, पण होमिओपॅथी बद्दल बरं माहित नाही. मग गावाकडच्या लोकांचं असं आहे किंवा बऱ्याच लोकांचा समज असा आहे की होमिओपॅथीने खरंच आपण बरं होतो का, म्हणजे सगळ्या आजारावर जर होमिओपॅथी काम करत असेल तर ते कसं काम करतं? कसं आहे, होमिओपॅथी हे शास्त्र व्यक्ती तितक्या प्रकृती याच्यावरती आधारित आहे. म्हणजे काट्याने काटा काढणे आपण म्हणतो त्या पद्धतीने होमिओपॅथिक शास्त्रामध्ये ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या आजाराची लक्षणं ह्या सगळ्यांचा सारासार विचार करून त्याच्यानुसार औषधं दिली जातात. म्हणजे जसं आता समजा आपण सर्दीचं एक्झाम्पल घेऊ. काही लोकांची सर्दी ही घट्ट असते, काही लोकांची पातळ असते, काही लोकांना शिंका येतात, काही लोकांमध्ये जो सर्दीत नाकातून जो डिस्चार्ज येतो तो पिवळसर असतो, कोणाचा येल्लोइश ग्रीनिश असतो, व्हाईटिश असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन करून परत आजार कधी वाढतो, कधी कमी होतो, ह्या सगळ्या कशाने, म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा जे वाफ घेतो आपण त्याने बरं वाटतं, काहींना खोकला असेल तर दूध घेतलं गरम त्याने बरं वाटतं, म्हणजे गरम पदार्थांनी बरं वाटतं. तर ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या शास्त्राची औषधं घेता तर त्यावेळेस कसं जवळजवळ सेम मेडिसिन दिलं जातं. तसं होमिओपॅथीमध्ये तसं नसतं. तर होमिओपॅथीमध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती याच्यानुसारच औषध दिलं जातं. तर त्याच्यामुळे हिस्ट्री म्हणजे केस टेकिंग हा त्यातला सर्वात महत्वाचा भाग असतो. आमच्या याच्यामध्ये असं मानलं जातं की केस टेकिंग इज अ हाफ क्युअर. म्हणजे पेशंटला केस टेकिंग ज्यावेळेस आपण एकदम व्यवस्थित घेतलं गेलं तर त्याला रिझल्ट हा निम्मा तिथेच मिळून जातो. असं की लोक विचारतात ना की काय तिथं जाऊन सांगायचं, तुम्हाला गरम आवडतं का, मग थंड आवडतं का, आणि मग तुम्ही गोडच खाता का, मग तुम्ही तिखटच खाता का. म्हणजे लोकांना हे पण असं वाटतं की काय एवढं सगळं सांगत बसायचं ना, म्हणजे का, कशासाठी सांगायचं. तर आता तुम्ही जसं बोलला की प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, प्रत्येक व्यक्तीच्या आजाराची लक्षणं पण तेवढीच वेगवेगळी असतात. तर मग ह्या सगळ्याची सांगड. आता आपण समजा विचारतो हे राग, नंतर राग का येतो, तुम्हाला भीती कशाची वाटते, हे प्रश्न का विचारतात बाबा. तर कसं असं प्रत्येकाचा राग व्यक्त करण्याची पद्धत पण वेगळी आहे.
आलं लक्षात. म्हणजे कोण व्यक्त करतं तर कोण मनातच ठेवतं, कोणाला म्हणजे निंदा वगैरे केलेली आवडत नाही, कोणाला मनाविरुद्ध झालेलं आवडत नाही. मग हे सगळं प्रत्येक व्यक्तीचं वेगळे. मग त्याच्यानुसारच ही औषधं दिली जातात. म्हणजे मला असं वाटतं की हे पूर्ण म्हणजे मनाची अवस्था बघून आणि तुमच्या आजाराचं सगळं स्वरूप बघून मग तुम्ही त्याच्यावर ट्रीट करता. म्हणजे तुम्ही त्याच्यावर सगळे उत्तमोत्तम उपचार करता असं वाटतं. ओके, ही अतिशय चांगली माहिती आहे. म्हणजे माझ्या अनुभवानुसार तरी पहिल्या वेळेस जेव्हा तुम्ही होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटसाठी जाता तेव्हा अगदी एक तास तरी लागतोच, म्हणजे ही सगळी हिस्ट्री घेण्यासाठी. सो त्याच्याबद्दलच आता मॅडमनी खूप छान पद्धतीने सांगितलं. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तर पूर्वी कसं होतं की बरेच आजार जसं की डायबिटीज म्हणा, थायरॉइड म्हणा, पीसीओडी म्हणा, याचं प्रमाण फार कमी होतं. पण हल्ली आपण बघतोय की त्याचं प्रमाण खूप वाढत चाललंय. म्हणजे मलाही ते वाटतंय की वाढतंय ते प्रमाण. तर तुम्हाला ऍज अ डॉक्टर बरेच एक्सपिरियन्स असेल, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. आता कसं झालेलं आहे की आपली जी जीवनशैली म्हणजे आपली लाईफस्टाईल थोडीशी सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो आपण, त्या टाईपमध्ये म्हणजे लोकांचा जे व्यायाम नंतर जे शारीरिक कष्ट हे कमी प्रमाणात केलं जातं. आणि ओबेसिटी इज हे पण एक महत्वाचं रिझन आहे की ज्याच्यामुळे थायरॉइड परत डायबिटीस हे वाढत चाललंय, याचं प्रमाण वाढत चाललंय. आणि थोडंसं जेनेटिक फॅक्टर पण असतो, म्हणजे अनुवंशिक याच्यामुळे पण मधुमेह म्हणजे थायरॉइड आणि डायबिटीस या दोन्हीमध्ये अनुवंशिकता हे पण एक मुख्य कारण आहे. तर आता आपण म्हणजे बरेच केसेस पाहिल्या रिसेंटली की अगदी 20-22 वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक वगैरे येतोय. तर म्हणजे याचा ब्लड प्रेशर वगैरेचा पण त्रास होतोय बऱ्याच लोकांना. तर त्याचं काय कारण असू शकतं असं वाटतं तुम्हाला? त्याचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. आपण जो मानसिक ताणतणाव घेतो, नंतर शारीरिक व्यायामाचं प्रमाण कमी आहे, तरी याच्यामुळे जे ब्लड प्रेशरचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायबिटीस सुद्धा ओबेसिटी तर मेजर रिझन आहेच आहे. प्लस आपली खाण्याच्या सवयी म्हणजे वेळा न पाळणं, मुलांचा जो कल आहे तो जंक फास्ट फूड जास्त जास्त आहे. म्हणजे आहार विहार सुद्धा खूप हो महत्त्वाचा हो आहे या हो गोष्टींमध्ये. आहार विहार आणि झोप हे तिन्ही मॅटर करतात, तिन्ही गोष्टी म्हणजे मॅटर आधी करतात. कसं अन्न, वस्त्र, निवारा हा ही माणसाची गरज होती. हा आता तब्येत चांगली राहायची असेल तर चांगला आहार, चांगला व्यायाम आणि शांत झोप प- हे गरजेचं आहे. म्हणजे असं नाही, काय माहितीये का, म्हणजे अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी खूप जास्त स्ट्रगल आहे. हो हो तर त्या गोष्टीमुळे आजार वाढलेत असं. तर आपण बघतोय की म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये असा गैरसमज असेल, पण लोकांचं असं म्हणणं आहे की होमिओपॅथीमध्ये ज्या गोळ्या देतात त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या, अगदी सारख्याच दिसणाऱ्या गोळ्या असतात. तर सारख्या दिसणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्यात सगळ्या आजारांवर कशा चालू शकतात, हा असा प्रश्न आहे लोकांना. आणि मेडिकलमध्ये गेल्यावर आता जसं आपण बीपी, थायरॉइड असं म्हटलेलं, तर ते आपण मेडिकलमध्ये गेल्यावर या अमुक अमुक पद्धतीचं मला औषध द्या असं म्हणून, पेन किलर असं म्हणून मला ते औषध देतात. पण तुमच्याकडे आता आल्यानंतरच मिळणार. मला मेडिकलमध्ये हे कसं अवेलेबल होतं किंवा त्याच्यावर सुद्धा वेगवेगळे औषध असतात की फक्त एकच पांढरी साबुदाण्यासारखी दिसणारी गोळी म्हणतो आपण तीच सगळ्यांना दिली बाबा असं होतं का? आणि ॲलोपॅथीमध्ये कसं असतं, तुम्ही मेडिकलमध्ये गेलात की पेन किलर म्हणजे वेगवेगळी गोळ्यांची नावं असतात. पण जेव्हा आपण होमिओपॅथीमध्ये बघतो, मी असं का म्हणते कारण मी स्वतः कोर्सेस करते, ट्रीटमेंट चालू आहे माझी पण, त्यामुळे मला इतकं माहिती आहे. सो त्या ज्या गोळ्या असतात त्याला काही नाव वगैरे नसतं, पण तुम्ही त्याच्याबद्दल सांगा की त्या कशा पद्धतीने तुम्ही देता किंवा काय, म्हणजे ज्याला नावं म्हणजे आपल्याला नाव दिसत नाही पण ऑब्व्हियसली त्याचं काहीतरी रिझन आहे ना, तर तो तुम्ही सांगा आम्हाला. काय असतं, ते साबुदाण्याच्या ज्या गोळ्या तुम्हाला दिल्या जातात ते फक्त एक माध्यम असतं. म्हणजे कसं असतं, जे लिक्विड्स आम्ही टाकतो वेगवेगळे, औषधं टाकतो वेगवेगळे, ते काही ठराविक मात्रामध्येच घ्यायचे असतात. म्हणजे आमच्या याच्यामध्ये असा कन्सेप्ट आहे की सिंगल रेमेडी मिनिमम डोस, म्हणजे एकच औषध कमीत कमी मात्रामध्ये देणं, हा कन्सेप्ट असल्यामुळे आम्ही ज्या गोळ्या देतो त्या शुगर ऑफ मिल्क पासून बनलेल्या असतात, ज्या साबुदाण्याच्या गोळ्या असतात त्या, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं टाकून दिली जातात. तर पेशंटला कसं वाटतं की या साबुदाण्याच्याच गोळ्या आहेत सगळ्या, तर तसं नसतं. त्या साबुदाण्याच्या नसतात, त्या शुगर ऑफ मिल्क पासून बनवलेल्या असतात. साधारण लोकांना कसं
कसं वाटतं आणि फक्त पांढरा कलरचे ते लाल झाकण पिवळं झाकण हा. बदलतं, पण आणि- गोळ्या मात्र त्याच आणि कसं असतं त्या ज्या गोळ्या असतात त्याची पोरोसिटी म्हणजे त्याची जी ऍब्सॉर्प्शन पॉवर आहे ती चांगली असते. आणि ज्यावेळेस आपण जिभेवरती टाकतो त्या एकदमच पटकन विरघळल्या जातात, बरोबर आहे. मग हा आता आपण जिभेवरतीच का देतो, तर कसं असतं आपल्या लाळेच्या याच्यामध्ये त्या मिसळतात ज्यावेळेस, तर कसं असतं आपल्या तोंडामध्ये रक्त सप्लाय पण जास्त प्रमाणात असतो आणि नर्व सप्लाय पण जास्त प्रमाणात असतो. तर त्यामुळं ह्या गोळ्या म्हणजे दिसायला सारख्या असतात. हा, गुण मात्र म्हणजे त्याचं औषधच वेगळी टाकली जातात ना, म्हणजे तुमच्या व्यक्ती तितक्या प्रकृतीनुसारच औषध दिलं जातं, असं काही नाहीये की हा डोसेज वगैरे. आणि जेवढं कमी मात्रामध्ये देण्यात येईल तेवढा कमी मात्रामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, असं असतं. आणि ह्या मेडिसिनला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसतात. त्याच्यामुळं हे एक माध्यम आहे फक्त. म्हणजे असा लोकांचा जो गैरसमज आहे की साबुदाण्याच्याच गोळ्या, तर तसं नसतं. ते फक्त एक माध्यम आहे. त्या मीडियामधून आम्ही औषधं टाकून देतो. तुम्हाला वाटेल की आम्ही साबुदाण्याच्या गोळ्या असं का म्हणतोय, कारण त्या गोळ्या दिसतातच तशा. तर तुम्ही म्हणाला आम्ही साबुदाण्याच्या गोळ्या असं का म्हणतोय. ठीक आहे, चला वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की इनफर्टिलिटी, वंध्यत्व आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, तर आजकाल आपण बघतोय इनफर्टिलिटी खूप जास्त वाढत चालली आहे. खूप प्रॉब्लेम्स येत आहेत लोकांना. तर याची कारणं काय असू शकतात, म्हणजे अगदी असे बेसिक आम्हाला कारणं सांगा तुम्ही, कसं म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स नुसार तुम्हाला काय वाटतं. त्याच्यामध्ये म्हणजे होमिओपॅथीमध्ये त्याचं औषध आहे का आपल्याकडे, उपचार कसे म्हणजे असू शकतात का? आणि अजून एक गोष्ट, एज फॅक्टर कितपत मॅटर करतो या सगळ्यामध्ये, इन्फर्टिलिटीचं जे काही असतं त्याच्यामध्ये एज फॅक्टर किती मॅटर करतो हे पण आम्हाला सांगा आमच्या व्ह्युअर्सला. कसं असतं आता वंध्यत्वाची कारणं काय असतात, तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम तुम्ही ऐकलं असेल की पीसीओडी नावाने ऐकलं, ते कॉमन आहे. तर ते पण कशामुळे असतं, तर तुमची लाईफस्टाईल, नंतर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, नंतर तुमच्या झोपेच्या वेळा, ह्या सगळ्यामुळे जो हार्मोनल इम्बॅलन्स होतो, आपल्या जे स्त्रियांचे हार्मोन्स असतात त्याच्यामध्ये जो इम्बॅलन्स होतो, त्याच्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीचं प्रमाण हे आजकालच्या याच्यामध्ये जास्त आहे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे ओबेसिटी, नंतर ट्युबल ब्लॉक्स, अशी वेगवेगळी ही म्हणजे स्त्रियांमध्ये ही वेगवेगळी कारणं असतात. नंतर पाळीची अनियमितता, म्हणजे काही काहींची पाळी ही खूप लेट येते, 3-3 महिने येत नाही. काही काहींचं पाळी ही 15-15 दिवसांनीच येते. आली तर रक्तस्राव हा जास्त प्रमाणात होतो काही काहींना एकदम स्कॅन्टी फ्लो असतो. तर अशी वेगवेगळी कारणं ही इन्फर्टिलिटीची असतात. आणि पुरुषांमध्ये म्हणायचं झालं तर मग शुक्राणूचं प्रमाण कमी असणं, त्याची गुणवत्ता, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि होमिओपॅथीमध्ये यासाठी चांगले औषध आहेत, पॉलिसिस्टिक ओव्हरीसाठी, नंतर वजन कमी करण्यासाठी, म्हणजे जी साईड फॅक्टर आहेत त्याचे, कॉमन जे फॅक्टर आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे व्यक्ती म्हणजे पर्टिक्युलर आपण रोगावरती तर ट्रीटमेंट देतच नाही, तर त्या रोगावरती देतो ना. हा, तर त्याचा रूट कॉज काय आहे, मूळ कारण काय आहे ते शोधून मग त्याच्यानुसार ट्रीटमेंट दिली की पेशंटला चांगले रिझल्ट येतात. आणि जसं मोनिकाने विचारलं की वय खरंच आज म्हणजे वय पण तेवढंच महत्वाचं आहे का या गोष्टीसाठी? 40मध्ये जे 40च्या नंतर हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं आणि जे म्हणजे ओव्हुलेशन जे होतं ते मग हॅम्पर होतं ना, त्याच्या मध्ये इन्सफिशियन्सी होते. तर ओव्हुलेशन कमी झाल्यामुळे पण वंध्यत्व पुढे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर 30च्या आत जेवढं बेटर आपल्याला चान्स घेता येईल तेवढं, जेवढा आपल्याला 30च्या आत चान्स घेता येईल तेवढा घेतला पाहिजे, असं. एक्झॅक्टली हाच माझा प्रश्न होता की आजकाल खूप डिले करतात प्रेग्नन्सीसाठी वगैरे. सो मला हेच विचारायचं होतं की एज फॅक्टर किती मॅटर करतो, म्हणजे पुढे जाऊन सगळे कॉम्प्लिकेशन्स येत जातात कदाचित, किंवा प्रत्येकाचं काही असतं, म्हणजे आपण ते सगळं नाही सांगू शकत. पण ठीक आहे, पण मग एक आपण मेडिकल ह्याच्यानुसार जर गेलो तर या गोष्टी नक्कीच मॅटर करतात. एज फॅक्टर नक्कीच मॅटर करतो. हो, मॅडमने जर सांगितलं 30च्या आतमध्येच
झालं तर अगदी चांगलं, म्हणजे त्या स्त्रीच्या आरोग्यासाठी पण चांगलं असेल, हो की नाही, असं मला वाटतं. नाही आणि कसं आहे तिच्या जी म्हणजे जे अंडे होण्याची त्याची क्वालिटी चांगली असते आणि शुक्राणूची पण क्वालिटी चांगली असते ना, तर त्या पिरियडमध्ये जर म्हणजे कन्सिव्ह झालात, गर्भधारणा झाली तर मग हे चांगलंच आहे. आणि मला अजून एक प्रश्न होता. मॅडम आता म्हणजे मला तरी असं माहिती आहे की 10 ते 14 वर्षापर्यंत मुलींना मासिक पाळी यायची. पण आता असं चित्र तयार झालंय की 10 वर्षाच्या आधीच मुलींना मासिक पाळी येते. मग ते सुद्धा आपण लाईफस्टाईलशी जोडलं जातं का? म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आहार आणि आताचे जे वातावरण आहे ते कितपत कारणीभूत आहे? त्याच्यावर आपल्याकडे काही औषध उपचार किंवा काय सल्ला असेल तर प्लीज प्रेक्षकांना देऊ शकता का? नक्कीच म्हणजे जो आपण आहार घेतो, कसं आहे छोट्या मुलांमध्ये आता जंक फूडचं प्रमाण खूप जास्त वाढले, बरोबर आहे. आणि आउटसाइड फूड नंतर जे पूर्वी कसं थोडेसे मैदानी खेळ जास्त खेळले जायचे. आता आता कसं आहे थोडंसं न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे शहरात तर अशी परिस्थिती की मुलांना खेळायला प्रॉपर जागा नाहीये, बरोबर आहे. तर कसं आहे जे पाळी ही योग्य वयाच्या जेव्हा आधी येते त्याला प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतात. तर हे जो हार्मोनल जो बदल होतो शरीरामध्ये, याच्याशी आपल्या आहाराचा आणि आताच्या ज्या जीवनशैलीचा नक्कीच फरक पडतो. तर पुढचा प्रश्न असा राहील की आता आपण बघतोय म्हणजे कोविड नंतर बरेच मी असे म्हणजे केसेस बघितले जिथे, म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलाचंच उदाहरण मी देते, की सर्दी खोकला ताप असं वारंवार चालू राहतंय आणि जो ताप येतोय ना तो आधी मी पाहिला होता की 100 किंवा 101 पर्यंत लिमिटेड असायचं, पण आता 104 पर्यंत फीवर गेलेला मी स्वतः पाहिलाय. सो त्याचे काय रिझन्स असू शकतात, स्पेसिफिकली ही कोविड नंतरच का होतंय? नाही करोना ज्यानंतर म्हणजे करोना येऊन गेल्यानंतर जी रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती लोकांमध्ये कमी झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि आजूबाजूचं अननोन आणि आजूबाजूचं जे पोल्युटेड ऍटमॉस्फिअर आहे, तर याच्यामुळे सर्दी खोकला हे वारंवार होतं, म्हणजे ऍलर्जीज वेगवेगळ्या प्रकारच्या. पूर्वी कसं होतं रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली होती, तर आता मुलांमध्ये पण रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे वारंवार ताप येणं, सर्दी खोकला हे प्रमाण वाढलेलं आहे. मला असं विचारायचं की आता हे मुलांना जे वारंवार होतं तर मग ह्याच्यावर होमिओपॅथी म्हणजे त्याच्यामध्ये औषध आहेत का आणि त्याची फ्रिक्वेन्सी कमी करता येऊ शकते का? आणि दुसरा प्रश्न असा की ते म्हणजे मुलांना पण सेफ आहेत का? म्हणजे कितव्या वर्षीपासून आपण होमिओपॅथी मुलांना देऊ शकतो? होमिओपॅथिक औषधं ही लहान मुलांसाठी, प्रेग्नंट लेडीजसाठी आणि वयोवृद्धांसाठी सगळ्यांसाठी सेफ आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये साईड इफेक्ट्स नसतात. छोट्या मुलांमध्ये आपण ज्यावेळेस होमिओपॅथिक मेडिसिन्स देतो त्यावेळेस पण त्या मुलांचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानेच औषधं दिली जातात. आणि सर्दी खोकला वगैरे हे जे आहे तर याच्यासाठी जी औषधं दिली जातात तर त्याचा पण जो मूळ कारण आहे ते शोधूनच औषधं दिली जातात. त्याच्यामुळे होमिओपॅथी हे छोट्या मुलांसाठी एकदम सेफ आहे. आणि 6 महिन्याच्या पुढच्या मुलांना जे गोळ्यांच्या माध्यमातून जर द्यायचं असेल तर 6 महिन्याच्या पुढच्या मुलांसाठी आपण ते इझिली देऊ शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही. कारण त्या गोळ्या टाकल्यानंतर त्या लगेच विरघळतात. आता तुम्ही पण होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेता तर तुम्हाला त्याचा अनुभव आहेच आहे, त्याचं मी वेगळं काही सांगायची गरज नाही. म्हणजे माझ्याच मुलाचं सांगायचं झालं तर तो 6 महिन्यापासून मी मॅडमकडे त्याला नेते आणि अगदीच एका डोस मध्ये त्याला फरक पडतो आणि तो आनंदाने ती गोळी घेतो. अगदीच म्हणजे मुलांना कडवट घेतल्यापेक्षा छोटस काहीतरी आपलं गोड काहीतरी खायला मिळणार म्हणून ते आल्यानंतर पण ते इझिली म्हणजे एकदम त्या कंडिशनला हे असतात ना, म्हणजे ते खुश होतात मुलं मेडिसिन घेताना पण. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट तर नाहीच आहे. आणि मागून घेतात मला औषध द्या म्हणून. वेदांतला असं होतं की मॅडम केव्हा औषध देणार मला. तर आता जेव्हा कोविड आला होता त्यावेळेस होमिओपॅथीचं कसं इन्व्हॉल्वमेंट होतं या सगळ्यामध्ये, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा.
ज्यावेळेस कोविड आला होता तर त्यावेळेस पहिल्यांदा जे प्रिव्हेन्शनसाठी मेडिसिन्स, होमिओपॅथिक मेडिसिन्स दिले गेले. त्या ज्या गोळ्या होत्या आर्सेनिकम अल्बम नावाच्या, तर ह्या गोळ्यांमुळे होमिओपॅथी ही शहरातल्या लोकांना तर बऱ्यापैकी माहीत होतं, पण जे ग्रामीण भाग आहे याच्यामध्ये होमिओपॅथी ही बऱ्यापैकी लोकांना माहीत झाली. आणि करोनामध्ये आर्सेनिकम अल्बम, कॅम्फॉर, नंतर ॲकोनाईट, रेस्टॉक्स असे जे होमिओपॅथिक औषधं आहेत बरीचशी, तर ह्या औषधांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि जी आजाराची जी लक्षणं होती करोनामधली ती मिनिमाइज करण्यासाठी करोनामध्ये होमिओपॅथीने चांगलं काम केलं. म्हणजे बेसिकली गावागावामध्ये जे होमिओपॅथी पोहोचलंय ते कोविडच्या पिरियडमध्ये जास्त पोहोचलेलं आहे, कारण या औषधांच्या माध्यमामधून. आजकाल बघण्यात येणारा सगळ्यात मोठा इश्यू म्हणजे हेअरफॉल आहे. खूप जणांना हेअरफॉल होतं आणि अशा पद्धतीने होतो की कुणाला पॅचेस येतात हेअरफॉलचे, कुणाचा हा जो क्राऊनचा पोर्शन असतो तिथेच खूप कमी केस, म्हणजे अगदी केस विंचरायला गेलं तरी एवढे एवढे केस हातात येतात आणि खूप जास्त हेअरफॉल होतं. तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगा. आणि लेडीजलाच नाही तर जेंट्सला पण हा प्रॉब्लेम होतोय. महिलांना दोघांनी तो त्रास आहे. हा हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे. सो त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात मॅडम कडून. आता हेअरफॉलची जर मुख्य कारण जर पाहण्यात आली तर कसं आहे माहितीये का, आता पहा करोना नंतर बऱ्याच लोकांमध्ये हेअरफॉल वाढलाय, बरोबर आहे. तर हेअरफॉलची जी मेन कारण आहे तर त्याच्यामध्ये थायरॉइड, ज्या लोकांमध्ये थायरॉइड आहे, नंतर पॉलिसिस्टिक ओव्हरी च्या पेशंट मध्ये पण हेअरफॉल पाहिला झाला. परत इरेग्युलर मेन्स्ट्रुअल फ्लो याच्यामध्ये पण हे एक कारण आहे. आणि आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वापरतो, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल ट्रीटमेंट करतो, नंतर ऑइल्स पण वेगवेगळे आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर कसं असतं, जे आपण एक्सटर्नल ऍप्लिकेशन करतो हे याचं मुख्य कारण नसतं, तर याचं जे न्यूट्रिशनल आपल्यामध्ये डेफिशियन्सी आहे, म्हणजे आहारात इथं परत आहार आपला आलाच, परत आपला स्ट्रेस, मानसिक ताणतणाव. आता कसं आहे आमच्या याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये हेअरफॉलसाठी खूप सारे मेडिसिन्स आहेत. तर त्याच्यामध्ये आम्ही जे मेडिसिन्स देतो तर त्याची कारणं वेगवेगळी शोधतो. काही काहींचा हेअरफॉल जो आहे तो म्हणजे चाइल्ड डिलेव्हरी नंतर होतो. काही काही लेडीज म्हणजे काही काही लोकांमध्ये एखादा मोठा आजार झाला, म्हणजे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार झाले की त्याच्यानंतर हेअरफॉल चालू होतो. हा, आणि पर्टिक्युलर एज नंतर तर आहेच आहे. तर लेडीज मध्ये शक्यतो कसं आहे, आपल्या ज्या भारतीय ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये कसं आहे माहितीये, त्यांच्यामध्ये आहाराकडे एवढं लक्ष दिलं जात नाही. म्हणजे ती महिला फॅमिलीला चांगलं पद्धतीने पोषण देते पण स्वतःकडे दुर्लक्ष करते. तर कसं आहे, आहार खूप महत्वाचा आहे. म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर हेअरफॉल असतो. परत B12, आयरन डेफिशियन्सी याच्यामुळे हेअरफॉल हा होतो. तर लेडीजने स्वतःच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. आणि जेवढा चांगला तुम्ही आहार घ्याल त्या पद्धतीने, ज्यांच्यामध्ये न्यूट्रिशनल आहे त्यांच्यामध्ये, आणि ज्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे मग त्यांच्यामध्ये ती हार्मोन्स इम्बॅलन्सची जी एरर आहे ती तुम्हाला जेव्हा तुम्ही इंटरनल औषध घ्याल त्यावेळेसच ती क्युअर होते, आणि मग त्याच्यानंतरच तुम्हाला चांगले रिझल्ट भेटायला लागतात. बरोबर. आणि बेसिकली मला असं वाटतं की डेफिशियन्सी ही खूप मोठी म्हणजे हे आहे, रिझन आहे. म्हणजे सगळेच जे आजार आहेत ते प्रॉब्ली डेफिशियन्सी म्हणा किंवा स्ट्रेस लेवल म्हणा, आणि बऱ्याच म्हणजे आता त्यांनी जसं सांगितलं, आता मी मगाशी एक मेन्शन केलं की 1 तास लागतो हिस्ट्री घेण्यासाठी, तर ती हिस्ट्री का घ्यावी लागते हे मॅडमच्या बोलण्यातनं आता लक्षात आलं असेल तुमच्या की किती गोष्टी मॅटर करतात. म्हणजे लेडीजच एक्झाम्पल घ्यायचं झालं हेअरफॉलसाठी, तर आपल्याला बेसिकली तुम्ही म्हणता जसं की पिरियड्स नॉर्मल येणं, हार्मोनल इम्बॅलन्स, ह्या सगळ्या गोष्टींचं नोट डाऊन जे तुम्ही करता ते याच कारणासाठी, त्याच्यासाठीच करतो ना, हे सगळं आम्ही त्यासाठीच करतो. आणि इवन आता कसं आहे, पोल्युशन हा पण एक फॅक्टर आहे. कारण डॅन्ड्रफचं प्रमाण वाढलंय. पूर्वी म्हणजे क्लीन स्काल्प असायचं, पण आता खूप जणांमध्ये डॅन्ड्रफचं प्रमाण वाढलंय. तर मग हे सगळं मॅटर करतं. म्हणजे आजूबाजूचं सगळं ऍटमॉस्फिअर, आपल्या जीवनशैली जशी आहे त्याच्यानुसार आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. आता आपलं सगळं म्हणजे सगळं बोलणं कुठे येऊन राहतं, तर आहार
आणि जीवनशैलीवर. तर मग मला असं विचारायचं होतं मॅडम, की आता ऍसिडिटी सारखे प्रकार सुद्धा खूप वाढतात. म्हणजे ते पॅन्डी, ओमेज वगैरे ह्या औषधं घेऊन सुद्धा बरं वाटत नाही ऍसिडिटीला. तर मग त्याच्यासाठी काही औषध उपचार आहेत का आपल्याकडे? कारण घेऊन तेवढ्यापुरती ते बरं वाटतं, पण परत परत ते उद्भवतं. मग त्याच्यासाठी जर आपल्याकडे काही उपचार असतील तर ते प्रेक्षकांना कळले तर उत्तमच. आता होमिओपॅथीमध्ये ऍसिडिटीसाठी पण खूप सारे मेडिसिन्स आहेत. आता होमिओपॅथीमध्ये मग आता हे ऍसिडिटीसाठी जे मेडिसिन दिलं जातं ते कसं दिलं जातं, तर त्या आजाराचं ऍसिडिटी होण्याचं मुख्य कारण काय आहे? तर काही काही मध्ये कसं असतं की झोप झाली नाही की दुसऱ्या दिवशी ऍसिडिटीचा त्रास होतो. काही काही मध्ये जास्त स्पायसी खाण्यात आलं, जास्त आंबट खाण्यात आलं, म्हणजे वेगवेगळे पदार्थ खाण्यात आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचं आउटसाईड फूड, याच्यामुळे ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं. तर आम्ही विचारतो पेशंटला की तुमचं जे ऍसिडिटी कशाने वाढते, कशाने कमी होते. परत ऍसिडिटी ज्यावेळेस तुम्हाला होते तर त्यावेळेस तुम्हाला डोकं दुखतं का, चक्कर येते का, म्हणजे असोसिएटेड सिम्पटम्स पण मॅटर करतात. की कारण प्रत्येकाची ऍसिडिटी सेम नसते. काही काहींना ऍसिडिटी झाल्यानंतर ज्यावेळेस ओमिटिंग होतं तर त्यावेळेस चांगलं वाटतं. काही काही लोकांमध्ये ओमिटिंग होतच नाही. काही काही लोकांना मळमळल्यासारखं होतं, तोंडाला पाणी सुटतं, असं वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं असतात. तर ही सगळी लक्षणं ज्यावेळेस आम्ही त्याचा अभ्यास करतो त्याच्यानुसार औषधं दिलं जातं. आणि होमिओपॅथीमध्ये ऍसिडिटीसाठी चांगल्या प्रकारे रिझल्ट आहेत. आत्ता मॅडम तुम्ही जसं सांगितलं, की ऍसिडिटीमध्ये तुम्ही काय खाल्लं, काय म्हणजे झोपण्याच्या वेळा किंवा खाण्याच्या वेळा असं तुम्ही बोललात. तर मला असं विचारायचं होतं, की ॲलोपॅथीमध्ये तरी म्हणजे काय खायचं काय नाही असं डॉक्टर एवढं काही असं पथ्य सांगत नाही. पण आयुर्वेदामध्ये पथ्य सांगतात, की हे खाऊ नका, ते खाऊ नका, म्हणजे कुठली प्रकृती वगैरे आहे. तर तसं होमिओपॅथीमध्ये सुद्धा पथ्य असतात का? किंवा असतात तर ती कुठली असतात? होमिओपॅथीमध्ये फक्त आम्ही शक्यतो पेशंटला कॉफी म्हणजे घ्यायला म्हणजे टाळा असं सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कच्चा कांदा, कच्चा लसूण, हे जे परत जे स्ट्रॉंग परफ्युम्स वगैरे हे थोडंसं टाळा, अवॉइड करायला सांगतो. बाकी दुसरी अशी काही पथ्य नसतात. कॉफी फक्त कसं आता थोडासा अँटीडोट मानला जातो म्हणून कॉफी टाळायला सांगतो आम्ही. ओके, म्हणजे मेजर अशी काही पथ्य नसतात, नसतात. आपल्याच अगदीच आटोक्यातली असतात. त्यामुळे म्हणजे कारण बऱ्याच जणांना काय होतं की खाण्यावरती कंट्रोल करणं फार अवघड होतं एखाद्या गोष्टीची ट्रीटमेंट घ्यायला गेलं. म्हणजे मी स्वतःच सांगते की आणि बरेच जण असं होतं, आंबट खाऊ नका वगैरे असं म्हटलं की फार टेन्शन. अरे यार, आता कसं करायचं? ताक नाही पिता, दही नाही खायचं, मग कसं करायचं? आहारामध्ये सर्वसमावेशकच आहार पाहिजे ना आपला. येस येस सगळे येस. पाचक जे घटक आहेत ते गेलेच पाहिजेत आहारातून. आणि पहिली गोष्ट म्हणजे शेवटचं जर सांगायचं झालं तर तुमच्या आहाराच्या वेळा, झोपेच्या वेळा आणि व्यायाम ह्या गोष्टी मॅटर करतात. आता आपण अजून एक महत्वाच्या मुद्द्याकडे वळतोय, स्त्रियांसाठी आहे हा. ऍक्च्युली मेनोपॉज ज्याला म्हणतात, तर मेनोपॉज बद्दल बरेच प्रश्न आहेत खूप जणांना. सगळेच प्रश्न आपण इतक्या लगेच सॉर्ट आउट नाही करू शकत इथे, पण एक बेसिक माहिती आपण घेऊया मेनोपॉज बद्दल. तर प्री म्हणजे मेनोपॉज येण्याच्या आधी आणि नंतर त्याची लक्षणं आम्हाला तुम्ही सांगा आमच्या प्रेक्षकांना. आणि मॅडम, त्याचं एक काय ठराविक वय पण असतं का? म्हणजे कुठल्या वयात तो मेनोपॉज यायला पाहिजे असं पण काही असतं का? आणि काही जणांना समजत पण नाही की बाबा मेनोपॉज कडे वळत आहेत किंवा तर त्याचे काय लक्षणं असतात, एक एज फॅक्टर जसं तिने म्हटलं तसं तुम्ही आम्हाला थोडंसं सांगा. आता मेनोपॉजचं जर लक्षणं सांगायची झाली तर पहिली गोष्ट म्हणजे आपली पाळीची अनियमितता, जास्त प्रमाणात काही काहींना जास्त प्रमाणात रक्तस्राव होणं, नंतर पाळी काही काहींची उशिरा येते, काही काहींची 15 दिवसातच येते, म्हणजे 30 दिवसामध्ये 2 वेळेस येणं, ही हे आहेच. आणि दुसरी गोष्ट चिडचिड जास्त प्रमाणात वाढणं, स्त्रियांमध्ये चिडचिड जास्त प्रमाणात वाढणं, विनाकारण रडायला येणं, नंतर कधी गरम वाटणं, खूपच जास्त गरम वाटणं, कधी हॉट फ्लॅशेस, आणि केस गळती वगैरे, ही मेनोपॉजची बेसिक लक्षणं आहेत. आणि शक्यतो मेनोपॉज हा 45 ते 47च्या नंतर येतो. पण हल्ली हार्मोनल जो इम्बॅलन्स होतोय तर त्याच्यामुळं अर्ली पण मेनोपॉज पाहिला जातो, म्हणजे असं. तर या सगळ्यामध्ये लेडीजनी एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती महत्वाची म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स.
आपले हार्मोन्स बॅलन्स्ड असलेच पाहिजेत. आणि हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी काय काय करता येईल, सगळ्यात महत्वाचं स्ट्रेसला खूप लांब ठेवलं पाहिजे आपण, असं मला वाटतं. नंतर व्यायाम करणं, परत स्वतःकडे लक्ष देणं, आवडत्या गोष्टी म्हणजे आवडत्या आपले छंद गोष्टींमध्ये जोपासणं हे स्त्रियांनी खूप आजकाल मला असं वाटतं महत्वाचं आहे हे करणं. छंद जोपासणे. कारण कुठेतरी हेच वगळायला जातंय. मॅमला खूप एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये. तर आपण जसं होमिओपॅथी बद्दल बोलतोय की ट्रीटमेंट खूप चांगली आहे, तर त्याच्याबद्दल आपण एखादा असा एक्सपिरियन्स घेऊया. खूप एक्सपिरियन्स आहे, त्यातला एक असा छान असा एक्सपिरियन्स मॅम शेअर करतील आणि त्याचे काही फोटोज वगैरे पण मी शेअर करेन बिफोर आफ्टरचे, ते जे एक्सपिरियन्स सांगतील त्याच्याशी रिलेटेड. सो आपण बोलूयात त्यांच्याशी. आता एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर जे स्किनचे आजार असतात, म्हणजे पेशंट अक्षरशः खूप जास्त प्रमाणात त्या पेशंटला इरप्शन्स येतात, खाज येत असते प्रचंड प्रमाणात. म्हणजे जे डेली जे वर्क आहे ते पण तो पेशंट व्यवस्थित करू शकत नाही, इतकी प्रचंड प्रमाणात खाज होती. तर अशी एक महिला माझ्याकडे आली होती. तर तिला पूर्ण शरीरावरती इरप्शन्स होते असे, आणि त्यातनं थोडंसं डॅन्ड्रफ पण असा हे खाजवल्यानंतर जे व्हाईट स्केल आहे, हा स्केलिंग होत होतं, नंतर रेड पॅचेस येत होते, असं तिच्या पूर्ण शरीरावरती होतं. तिने 3-4 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली, पण तिला काही रिलीफ मिळाला नव्हता. आणि माझ्याकडे आल्यानंतर मी तिची केस टेकिंग घेतली प्रॉपर, आणि तिला जे मेडिकेशन मी दिलं पूर्ण हिस्ट्रीच्या अनुषंगाने, तिचा स्वभाव, तिच्या आवडीनिवडी सगळं विचारून त्याच्यानुसार जे मेडिसिन दिलं, त्या मेडिसिनने तिच्यामध्ये खूप छान काम केलं. म्हणजे त्या लेडीजच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे की मॅडम मला ह्या औषधाने खूप चांगला फरक पडला, खूप चांगलं बरं वाटलं. त्या पेशंटनी माझ्यासाठी त्याच्यानंतर बरेचसे पेशंट पण पाठवले, आणि आत्ताही स्टील म्हणजे त्या ज्या कोणाला घेऊन येतात त्यांच्या बरोबर, तर त्यावेळेस पण पाहिलं जातं. तर त्या म्हणजे पूर्वी ची स्किन आणि आत्ताची स्किन याच्यामध्ये खूप छान फरक पडलाय. तर जो पेशंटचा जो रिझल्ट मिळाल्यानंतरचा जो आनंद असतो, चेहऱ्यावरचा त्यांचा आनंद असतो, तो खूप महत्वाचा असतो आमच्यासाठी. म्हणजे इथं कसं आहे, जे आपण वर्क करतो त्याचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं, आणि हा सगळ्यात जास्त कसं आहे, हा अचिव्हमेंट, हा डॉक्टरसाठी कसं आहे माहिती आहे का, जो पेशंटच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि इथे मला सांगायचंय की जेव्हा लेडीजची गोष्ट येते तेव्हा लेडीजला स्किन म्हणजे खूपच इम्पॉर्टंट. जेंट्सला पण असते, मी असं म्हणत नाही, बट एक फिमेलचा जो असतो ना फॅक्टर, नाही स्किन म्हणजे खूप जास्त फोकस करतात. तर आम्ही समजू शकतो की त्यांना, येस, तर त्यांना किती आनंद झाला असेल हे आम्ही नक्कीच समजू शकतो. ओके, तर आपण बऱ्याच प्रश्न मॅमला विचारलेत. आता शेवटचं जाता जाता एक मोलाचा सल्ला आमच्या प्रेक्षकांना द्या, म्हणजे त्यांच्या रोजची जी जीवनशैली आहे त्याबद्दल थोडं काहीतरी सांगा तुम्ही आम्हाला. जाता जाता आता सांगायचं झालं तुम्हाला तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आहाराच्या वेळा पाळा, हेल्दी फूड खा, नंतर व्यायाम, मेडिटेशन, योगा, जे काही तुम्हाला पॉसिबल असेल, आवडत्या ज्या गोष्टी त्या करा, आणि तुमचे छंद जोपासा. मेन म्हणजे कोणाला गायनाची आवड असेल, कोणाला चित्रकलेची, कोणाला वाचनाची असेल, ती सगळं जोपासा तुम्ही, आणि एक आनंदी आयुष्य जगा. तर बरेच प्रश्न आपण मॅमला विचारले, आणि बघायला गेलं तर ही मेडिकल फील्ड म्हणजे खूपच वास्ट प्रोसेस आहे. इतक्या अर्ध्या तासामध्ये किंवा पाऊण तासामध्ये आम्ही बरेच गोष्टी कव्हर नाही करू शकी. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये विचारा, आणि जेव्हा पण मॅमला वेळ असेल तेव्हा आपण अजून एक सेशन अरेंज करूयात, आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांना आपण नक्कीच उत्तरं देऊयात. ठीक आहे, आणि मॅमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी सगळं शेअर करणारच आहे. तर तुम्हाला जर मॅमशी पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांच्या क्लिनिकला व्हिजिट करू शकता. ओके, दॅट्स इट. मी हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओवर नक्की कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओला खूप जास्त शेअर करा. याआधी मी कधी सांगितलं नाही माझे व्हिडिओ शेअर करा, कारण त्यातून असं शिकण्यासारखं काही नव्हतं, कदाचित असेलही मला माहित नाही, पण मला असं वाटत होतं की जास्त काही असं हे नव्हतं. बट स्टील आता जे व्हिडिओज आपण बनवतोय, म्हणजे हा मॅमने जे काही इन्फॉर्मेशन दिली खूप जास्त युजफुल आहे.
काही आहेत अशा लेडीज म्हणा किंवा काही माणसं आहेत ज्यांना खूप माहितीच नाहीये, म्हणजे बेसिक काहीच माहिती नाही, अवेअरनेसच नाहीये. तर हा व्हिडिओ बऱ्याच म्हणजे छोट्या छोट्या म्हणजे गावांमध्ये किंवा कुठे जर जात असेल हा व्हिडिओ तर खूप जास्त चांगलं राहील. म्हणजे मला त्या गोष्टीचं समाधान वाटेल की कुणाला तरी थोडंसं का होईना काहीतरी शिकायला मिळालंय आमच्याकडून. आणि ओके, ज्या आजारांवर खरंच औषध मिळालेलं नाहीये, कदाचित तिथे जाऊन त्या आजारावर सुद्धा औषध मिळेल. यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. त्यांचा इतका मौल्यवान वेळ देऊन आला, त्यांच्यासाठी आमच्याकडून फुलाची पाकळी छोटस एक गिफ्ट आठवणीत राहावं आठवणीत राहावं असं. ओके, थँक्यू सो मच.